लढणाऱ्यांची तुलना भाजपचे नेते पहलगामच्या भाजपकडून काही विशिष्ट लोक आहेत की मराठी त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे. कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य करा असं आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो. मराठीसाठी खासदार असं म्हणतोय की हा मराठी भाषा अस्मितेपुरता मर्यादित राहणार आहे की यापुढे राजकीय युतीसाठी तुमच्याकडून शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच. त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू. मराठी माणसाने एक मिनिट, सब तो मैं बात करूंगा लेकिन इनका पहिला पूरा नहीं. उत्तर प्रदेश बिहार मध्ये मराठी महाराष्ट्राच्या माणसांनी यावं आम्ही पटक के मारूंगे अशी भाषा ऐसे कुछ लकड़बग्गे है. उन लकड़बग्गे को मैं समझाना चाहता हूँ कि पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात. इसलिए मैंने लकड़बग्गा म्हणजे तरस. लकड़बग्गा म्हणजे तरस. आता भेड़िया म्हणजे पण तुम्हाला काय माहितीये. तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं. उनको मैं कहता हूं कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम संभालिए. तर असे जे कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो. कारण ते त्याही लायकीचे नाहीये ती लोक. त्यांचं काड्या घालणं हा उद्योगच आहे. आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका. आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत. अगदी सांगायचं झालं, आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो, माझ्या आमदारांशी बोलत होतो, तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल, ॲम्ब्युलन्स सेवा असेल, इतर काही सेवा असेल, सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलोय. तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी त्यांचं घर बघावं. त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतोय का बघावं. मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना आशिष शेलार किंवा भाजपचे नेते हे पहलगाम मधील दहशतवादी हल्ले आतंकवादी त्यांच्याशी करतात. हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत. जे मराठी माणसाची, जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत, आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत, हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत. आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे. हे मराठी